नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत महा-टी-ई-टी संदर्भात बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र यातील प्रश्न। मागील भागात आपण पॅवलोव्हिविषयी माहिती बघितली होती। आज आपण त्या पुढील प्रश्न शास्त्रज्ञाची माहिती बघणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला। आज आपण बघणार आहोत स्किनर याबद्दलची माहिती। स्किनर अमेरिकन मानसशास्त्रज्ञ, साधक, अभिसंधान। याचा प्रयोग आहे कबूतर आणि उंदरावर। सूत्र होतं त्यांचं चेतक अधिक प्रतिसाद। वर्तुळ काळे व पांढरे, दिवा लाल व हिरवा। हिरवा दिवा लागल्यावर पांढऱ्या वर्तुळावर चोच मारली की कबूतरला दाणे मिळतात। क्रमान्वित अध्ययनाची कल्पना या मूळ प्रयोगावर आधारलेली आहे। विशिष्ट उद्दिष्टप्राप्तीसाठी जेव्हा एखादी क्रिया साधन म्हणून उपयोगी पडते तेव्हा ती विशिष्ट क्रिया साधनीभूत झाली आहे असे म्हणतात। या साधनीभूत होणाऱ्या अभिसंधान साधक अभिसंधान असे म्हणतात। ज्ञानात्मक अध्ययनोपपत्ती समकारवादी उत्पत्ती किंवा समष्टिवादी उत्पत्ती या नावाने देखील ओळखली जाते। कोहलर-कोल्फा यांनी जर्मन मानसशास्त्रज्ञाचा मर्मदृष्टी मूलक उपपत्ती मांडली आहे। यांचा प्रयोग हा माकड म्हणजे चिंपांझी जातीच्या माकडावर त्यांनी केला होता। माकडाचे नाव होते सुलतान। वैशिष्ट्य काय होती उपपत्तीची तर समग्रता। 20व्या शतकाच्या पहिल्या दशकापर्यंत मानसशास्त्राच्या अभ्यासावर रचनावादाचा प्रभाव होता, परंतु पुढे कोहलर-कोल्फा आणि वर्दमायर यांनी अध्ययनाचे स्वरूप अवबोधाच्या स्वरूपात मांडले। त्यांच्या मतानुसार समग्रता हा घटक अध्ययनात अत्यंत महत्त्वाचा मानला पाहिजे। कोणत्याही बाबीचा अभ्यास पृथक्पणे न करता समग्रपणे केला पाहिजे। त्यांच्या मते अध्ययन मर्मदृष्टीने होते। एखादी गोष्ट आत्मसात करताना चुकीच्या प्रयत्नाशिवाय प्राणी एकदम अचूक कृती करून अपेक्षित ध्येय गाठतो हे त्यांच्या मर्मदृष्टी अध्ययनाच्या सहाय्याने दर्शविले होते। कोहलरच्या अध्ययनाचे 3 टप्पे कोणते ते जाणून घेऊया। पहिला आहे समस्येची परिस्थितीची पूर्णपणे जाणून घेणे, संकलन पद्धतीने निरीक्षण करणे, मर्म जाणून समस्या सोडविणे। कोहलरच्या मते बुद्धिहीन प्रयत्न करणे किंवा केवळ सवय लावून घेणे म्हणजे अध्ययन नव्हे, तर समस्येचे मर्म जाणून घेतल्यानंतर जो प्रकाश पडतो आणि त्यातून समस्या झटकनपणे सुटते तेच अध्ययन होय। ते आपण आकृतीच्या माध्यमातून पाहूया। सुरुवातीला अध्ययन होते, त्यानंतर समस्यायुक्त परिस्थिती निर्माण होते, त्यानंतर निरीक्षण केले जाते। संपूर्ण आणि संकलित असे हे निरीक्षण असते। त्यातून निरीक्षण केल्यानंतर मर्म कोणते ते जाणले जाते, त्यातून समस्येची समाधान होत असते। तर कोहलरच्या ज्ञानात्मक उपपत्तीच्या शैक्षणिक काय महत्त्व आहे ते बघूया। मुलांना मुळाक्षर शिकविताना गवत, कमळ, अननस, आई असे शब्द शिकवावेत, त्यातून मुळाक्षरांची ओळख व्हावी। भूमीतील उदाहरणे सोडवताना त्या समस्येतील निरनिराळ्या घटकांचा परस्पराशी असलेले संबंध अध्ययनार्थीच्या ध्यानात आणून द्यावा। भूगोलात नद्या, डोंगरे, पिके असे तुटक न शिकविता लोकजीवन हा समग्र घटक विचारात घेऊन शिकवावा। अध्यापन तुटकपणे न करता सलगपणे करावे। शास्त्रात प्रथम शरीर संबंधी सामान्य माहिती सांगून मग शरीराचे अवयव, संस्था व कार्य शिकवावे। एखादी कथा शिकवताना प्रथम संपूर्ण गोष्ट सांगावी, मग कथेचे भाग करून ती कथा शिकवावी। त्यानंतर बघूया लेविन यांची क्षेत्रीय उपपत्ती। भौतिक क्षेत्र व मानसिक क्षेत्र यातून वर्तमान काळात अध्ययन घडून येते। विविध संकल्पना आणि संज्ञा यांच्या मदतीने आपली क्षेत्रीय उपपत्ती मांडली। लेविन यांच्या मते क्षेत्र म्हणजे व्यक्ती जिथे वावरतो तेथील परिस्थिती। या क्षेत्रात भौतिक आणि मानसिक दोन्ही प्रकारचे घटक समाविष्ट असतात। व्यक्तीचे वर्तन हे वर्तमानकालीन जीवन क्षेत्राशी संबंधित असते, त्यामुळे त्याचे अध्ययन वर्तमान काळात घडून येते। अध्ययनार्थींना अध्ययनासाठी प्रवृत्त करण्यासाठी सोप्याकडून कठीणाकडे या सूत्राचा वापर करावा। लेविन यांनी आपल्या क्षेत्रीय उपपत्तीत जीवन कक्षेच्या संदर्भात वर्तमानाचा अभ्यास करणे अधिक महत्त्वाचे आहे असे सांगितले आहे। त्यानंतर बघूया आसुबेल हे अमेरिकन शास्त्रज्ञ होते। त्यांचं अध्ययन व अनुदेशन उपपत्ती ही प्रसिद्ध आहे। त्यांची तत्त्वे, नियम व सिद्धांत यावर उपपत्ती आधारित
प्रसिद्ध आहे. या उपपत्तीला अर्थपूर्ण शाब्दिक अध्ययन व पर्यायी नावाने ओळखले जाते. या उपपत्तीमध्ये एक निबद्ध रचना असून ती मनोऱ्यासारखी निमुळती आकाराची आहे, ज्यात मूर्ताकडून अमूर्ताकडे अशी रचना असते. पायथ्याशी मूर्त कल्पना असते. जसे जसे निमुळत्या भागाकडे जावे तशी अमूर्त कल्पना येते. आसुबुल यांची अर्थपूर्ण शाब्दिक अध्ययन ही उपपत्ती अग्रज संघटन प्रतिमानावर आधारित आहे. तर अग्रज संघटन प्रतिमान म्हणजे काय, तर मुद्द्याचे विवेचन करून तो मुद्दा स्पष्ट करणे, विविध गोष्टींचे एकत्रीकरण करणे, नवीन ज्ञानाचा अगोदरच्या ज्ञानाशी संबंध जोडणे, जुन्या व नवीन ज्ञानातील फरक ओळखणे या गोष्टीचा समावेश ह्या अग्रज संघटन प्रतिमानात केला जातो. त्यानंतर आहे जेरॉम ब्रुन. हे अमेरिकन शास्त्रज्ञ होते. त्यांची अध्ययनविषयक ज्ञानात्मक उपपत्ती प्रसिद्ध आहे. जेरॉम ब्रुन 1915 हे ज्ञानात्मक अध्ययन आणि विकासात्मक मानसशास्त्र यांचे अभ्यासक म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांचे ज्ञानाचे रूपांतर हे जुन्या माहितीच्या अनावश्यक भाग वगळणे, अधिक नवीन माहितीचा आवश्यक भाग समाविष्ट करणे यावर आधारित आहे. ब्रुनर यांनी अध्यापन प्रतिमानातील संकल्पना प्राप्ती प्रतिमानाच्या संबोधनाचा वेगवेगळ्या 4 पातळ्यांचा विचार केला आहे. त्या पातळ्या खालीलप्रमाणे आहे. पहिले आपल्याला होते अमूर्त पातळीचा विचार केला, त्यानंतर वर्गीकरण, परिचय आणि त्या शेवटची पायरी आहे मूर्त पातळी. जेरॉम ब्रुन यांनी अध्ययनविषयक ज्ञानात्मक उपपत्ती संकल्पना प्राप्ती प्रतिमानावर आधारित आहे. ब्रुनर यांच्या मते संबोध निर्मिती आणि संबोध संपादन या 2 गोष्टी भिन्न आहेत. या पुढील भागात आपण ज्ञागणीविषयी माहिती बघूया. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कॉमेंट्स करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.